आधीच्या शिक्षण मंत्र्यांनी पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याचा निर्णय घेतला होता आणि शिक्षक मंत्री बदलले आणि हा निर्णय सुद्धा मागे घेण्यात आला। मात्र जेव्हा पुस्तकाला वह्यांची पानं लावायची होती त्यामध्ये तब्बल 63 कोटी रुपये खर्च झाले आणि याची प्रतिपूर्ती राज्य सरकारने बालभारतीला दिलेली आहे। या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे शिक्षक आमदार जमू अभ्यंकर आहेत। सर, 63 कोटी रुपये पाण्यात गेले असं म्हणायचं? मलाही तसंच वाटतंय, कारण असं आहे की ते जे पुस्तकं त्यांनी तयार केले होते त्याच्यामध्ये प्रत्येक पाठाच्या नंतर काही पानं दिले होते। त्या पानामध्ये ना तर धड त्यांना कुठल्याही प्रकारचं काही काम करता येत होतं। वर्गपाठ जो दिला जातो तो वर्गपाठसुद्धा त्यामध्ये पूर्ण होऊ शकत नव्हता। गृहपाठाचे प्रश्न जितके दिवस प्रत्येक दिवशी जर समजा दिल्या गेले तर त्याची नोंदसुद्धा त्याच्यामध्ये धड घेता येत नव्हती। म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे त्याचं फक्त उपयोग शेळीचा शेपूट यासारखं ती परिस्थिती त्यावेळेला होती। ज्याचा उपयोगच झाला नाही तो प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला आणि म्हणून त्यावेळेला जर त्याच्यावर खर्च मला नक्की माहिती नाही आहे की 63 कोटी झाला आहे, परंतु आपण सांगता त्याप्रमाणे जो काही खर्च झाला असेल तो खर्च अक्षरशः वाया गेला असं म्हणायला काहीच हरकत नाही। शासन निर्णय जारी झाला त्याच्यात 63,63,53,53,000 असा काही रक्कम आहे जी बालभारतीच्या म्हणजे कागदाची छपाई आणि बांधणी यासाठी तो खर्च झाला। तर समन्वय किंवा विचार केला नाही आधीच्या शिक्षण मंत्र्यांनी किंवा आताच्या शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारे निर्णय बदल करायचा आणि अशा प्रकारे खर्च होतोय किंवा अशा प्रकारे खर्च वाया गेला? नाही, तो खर्च वाया अशा करता गेला की त्याचा उपयोग नाही झाला। कारण त्याच्या बाबतीत या आता केवळ शिक्षण मंत्र्याला मी दोष देणार नाही, संपूर्ण यंत्रणा आहे। बालभारतीची यंत्रणा बरीच मोठी आहे। त्या ठिकाणी काही व्यावसायिकसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गुंतवलेले आहेत आणि त्यांच्या मदतीने सगळं काम त्या ठिकाणी केलं जातं। म्हणजे प्रोफेशनल लोक उपलब्ध त्या ठिकाणी असताना त्यांचा सल्ला घेतला होता की नाही हे मला सांगता येत नाही, परंतु आतापर्यंतचा अनुभव आमचा बालभारतीचा असा आहे की अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम असणाऱ्या व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून अगदी बिनचूक अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न तिथे बऱ्याचदा झाल्याचं आम्ही बघितलेलं आहे। त्यामुळे मला वाटत नाही की त्या ठिकाणच्या प्रोफेशनलनी हा सल्ला दिला असेल आणि तो दिला असता तर प्रत्येक पाठाच्या नंतर जास्तीत जास्त पानं ते विचार केला असता की वर्गपाठाला किती लागतील, गृहपाठ दिला तर त्यामध्ये काय लिहिता येतील। संकल्पना ही बरोबर होती की फक्त एकच पुस्तक घेऊन जावं, त्याच्यामध्ये वर्गपाठही होईल आणि त्यानंतर सगळ्या विषयाचं सुद्धा त्या ठिकाणी अध्ययन त्यांना करता येणं शक्य होईल। त्यामुळे विषय जरी बरोबर असला किंवा त्यांचा उद्देश जरी बरोबर असला तरी प्रत्यक्षात त्याची रचना जी केली ती दोषपूर्ण होती आणि म्हणून तो प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला। शासनाने केलेला जो काही खर्च आहे तो अकारण बालभारतीवर भुर्दंड जसा बसला तसा शासनावर सुद्धा बसला असं मला वाटतं आहे। त्यामुळे होते जमू अभ्यंकर त्यांनी सांगितले की कशा प्रकारे हा प्रयोग होता, प्रयोगाचा अवलंब योग्य पद्धतीने करायचा होता, मात्र हा प्रयोग फसला आणि त्यामुळेच राज्याच्या तिजोरीवर 63 कोटींचा भार पडला असं यातून दिसतंय। कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।